हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सखीचा प्लॅन फ्लॉप झाला आहे. सखीने प्रीतम धर्माधिकारी या माणसाला पेरलं होतं आणि कारण एवढंच की सरकारचं रक्त हवं आहे. मग सरकार त्याला रक्त द्यायला तेथे गेली आणि सखीने अति घाई केली. सरकार गेल्या गेल्या सखी लगेच तेथे रक्ताची पिशवी घ्यायला आली, पण सरकारच्या गाडीची चावी तेथेच राहिली होती. त्यामुळे सरकार परत आली. सखी ही बेड खाली लपून बसली होती, पण नियतीच्या मनात होतं की सखीचा प्लॅन फ्लॉप करायचा. त्यामुळे सरकारच्या हातून गाडीची चावी खाली पडली. सरकारने खाली वाकून पाहिलं आणि सखीला रंगे हात पकडलंय. सखीला जबर धक्का बसलाय. पण दुसरीकडे कान्हा हा सखीच्या कोणत्याच प्लॅनमध्ये सामील होत नाहीये. कान्हा हा तेजस्विनी आणि मनस्विनीवर लक्ष देतोय. त्यामुळे सखीला कान्हावर संशय आलाय की कान्हाचं कुठे बाहेर लफडं तर सुरू नाहीये ना, कारण कान्हा हा चक्क सरकारचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता आणि सखीला त्याच्यावर संशय आलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनी खूप घाबरलेली असते आणि कान्हा तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो. कान्हा तिला ओरडून सांगतो, तेजस्विनी मॅडम, आता ही वेळ हातपाय गाळायची नाहीये, घाबरू नका, पेटून उठा. तुम्ही आठवा, त्या मनस्विनीने 12 वर्ष तुम्हाला त्या काल कोठडीमध्ये डांबून ठेवलं होतं. 12 वर्ष तिने तुमचा छळ केलाय. 12 वर्ष तिने तुमच्या कुटुंबापासून तुम्हाला दूर ठेवलंय. तिने तुमच्या नवऱ्याला मारलं. आठवा 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 तेजस्विनी मॅडम. आणि हे सगळं आठवून तेजस्विनी खूप घाबरते. तेजस्विनीला या सगळ्या गोष्टी आठवतात की 12 वर्ष जेव्हा ती सरकारच्या त्या काल कोठडीत होती, सरकार तिचा कसा छळ करायची, तिला मारायची, हाणायची, चाकूने मारायची, गळा दाबायची, लोटायची, ढकलायची, खायला देत नव्हती, आंघोळ करू देत नव्हती, झोपू देत नव्हती, जगू देत नव्हती, सखीला मारण्याची कायम धमकी द्यायची, किती त्रास द्यायची. हे सगळं तेजस्विनीला आठवतं. तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. तेजस्विनीला आठवतं की त्या सरकारने मला दरीत ढकलून दिलं होतं. हे सगळं आठवून तेजस्विनीमध्ये एक वेगळीच हिंमत येते. कान्हा ओरडत असतो, आठवा तेजस्विनी मॅडम, आठवा. तिने तुमचं कुटुंब तुमच्यापासून हिरावून घेतलंय, तुमचा नवरा हिरावून घेतला, तुमची मुलगी हिरावून घेतली, तुमचं आयुष्य सगळं हिरावून घेतलंय. आणि मग तेजस्विनीमध्ये एक वेगळीच हिंमत येते आणि ती जोरात ओरडते, अगदी सरकार स्टाईलमध्ये, शट अप. आणि तिचा हा रुद्रावतार पाहून, तिच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन, तिचे डोळे पाहून कान्हाला जबर धक्का बसतो. आजी, अपर्णा या सगळ्यांचा विश्वास पटतो की ही तेजस्विनी नाही, तर ही चक्क मनस्विनीच आहे. कान्हासुद्धा तेजस्विनीकडे पाहतच राहतो. तेजस्विनी एकदम दात खाऊन एकदम सरकार स्टाईलमध्ये विचारते, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर आवाज चढवण्याची? कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. क्षणभर त्याला असं वाटतं की ही मनस्विनीच आहे, सरकारच आहे. अपर्णा सगळ्या खूप घाबरतात आणि तेजस्विनी म्हणते, विसरलास का कबीर देवदत्त किर्लोस्कर, जसं तुझ्या बापाला ढगात पाठवलं ना, तसंच तुला पण मारून टाकेल. अरे तुझा जन्म नव्हता झाला ना, तेव्हापासून लोकांना फसवतीये, मारतीये मी. कुणी जिंकू शकलं नाही आणि तू मला मारणार, मला फसवणार, माझ्यावर ओरडणार. तुझ्या बापाला जसं मारलं ना, सडत सडत तडफडत मेला तो, तसा तू सुद्धा मरशील, एवढं लक्षात ठेव. तेजस्विनी जे काही बोलत असते त्यामुळे कान्हाचा श्वासच जागेवर थांबतो. अपर्णा सगळ्यांना जबर धक्का बसतो आणि मग तेजस्विनी एकदम सरकार स्टाईलमध्ये चुटकी वाजून कान्हाला बोट दाखवते, कबीर देवदत्त किर्लोस्कर, आता तू संपला, माझ्यासमोर तू नाही टिकू शकणार, एवढं लक्षात ठेव. आणि तिची ही ॲक्टिंग इतकी भारी असते, इतकी भारी असते की कान्हा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. आणि मला तर असं वाटतं की ही मनस्विनीच आहे. खूप चिडते. कान्हा म्हणतो, वाह तेजस्विनी मॅडम, व तो काही बोलणार त्याआधीच तेजस्विनी कान्हाच्या सनसनीत मुस्काटात मारते. एवढ्या जोरात तर कधी स्वतः सरकारने सुद्धा मारली नव्हती. त्यामुळे कान्हा, अपर्णा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कान्हा तेजस्विनीकडे पाहतच राहतो. अरे बाई, ॲक्टिंग चालू आहे, एवढ्या जोरात मारायची काय गरज होती, असं त्याच्या मनात असेल. पण खरंच क्षणभरासाठी सुद्धा वाटणार नाही की ही तेजस्विनी नाहीये, तर ही मनस्विनीच आहे असं सगळ्यांना वाटेल.
इतकी एक नंबर ॲक्टिंग, एक नंबर नक्कल तेजस्विनी करते. त्यामुळे कान्हा तर जागच्या जागी हादरूनच जातो. त्याचा विश्वासच बसत नाही. आणि इकडे सखी किरणला जाब विचारते, कान्हा मीटिंगला गेलाय? खरंच कान्हा मीटिंगला गेलाय का? किरण म्हणतो, हो मीटिंगला गेलाय. सखी चिडून म्हणते, किरण खोटं बोलू नको. आत्ताच मला पिऊनले सांगितलंय की मागील अनेक दिवसांपासून कान्हा ऑफिसला आलेला नाहीये आणि कान्हा ऑफिसला सुद्धा येत नाहीये आणि तू सांगतोय की तो ऑफिसला आला आणि आता अर्धा तासापूर्वीच मीटिंगला गेला. तू माझ्याशी का खोटं बोलतोय? किरणला समजतं की सखीने आपलं खोटं पकडलंय. आता काय बोलावं तेच त्याला कळत नाही. सखी ही किरणला म्हणते, जाऊ दे सगळं सोडून दे. किरण प्लीज माझ्याशी खोटं बोलू नको. तू मला का खोटं सांगितलं ते आधी सांग. किरण म्हणतो, अगं तू डायरेक्ट विचारलंस ना की कान्हा कुठे आहे? काही सुचलंच नाही काय सांगावं म्हणून मी खोटं बोललो की तो मीटिंगला गेलाय. सखी चिडून म्हणते, याचा अर्थ कान्हा माझ्यापासून खूप मोठं काहीतरी लपवतोय. तो माझ्यासोबत लपंडाव खेळतोय. खूप चुकीचं करतोय तो. आता मला त्याला जाब विचारावंच लागेल असा विचार सखी करते. आणि इकडे तेजस्विनीचं हे मनस्विनीवालं रूप पाहून मला परत असं वाटतं की ही मनस्विनीच आहे. आणि लगेच तेजस्विनीचा हात पकडते आणि तिला म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातवावर हात उचलण्याची? आणि तेजस्विनीच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते. पण कान्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो, काय करताय? ती मनस्विनी नाहीये, ती तेजस्विनी आहे. तर म्हणते, कबीर तुला काही कळत नाही, पण मी तिला चांगलंच ओळखलंय. ही बाई आपल्याला फसवतीये. ही तेजस्विनी नाहीये, ही मनस्विनी आहे. तू सोड मला. आज मी तिला सोडणार नाही. आज मी तिचा जीवच घेते. तेजस्विनी खूप घाबरते. कान्हा म्हणतो, पण म्हणते, अरे एक नंबरची लबाडबाई आहे ही. सड्यासारखं रंग बदलते. तेजस्विनी असल्याचं नाटक करते ती. तेजस्विनी नाहीये, मनस्विनी आहे ती. आता काय सांगावं हे कान्हालाच कळत नाही. तर तेजस्विनी म्हणते, नाही मी तेजस्विनी आहे, मी मनस्विनी नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा, मी मनस्विनी नाहीये. म्हणते, तू गप्प बस, तुझं खरं रूप मी ओळखलंय. कान्हा म्हणतो, काय करताय तुम्ही? तुम्हाला पुन्हा पुन्हा का भ्रम होतोय? ती मनस्विनी नाहीये, तेजस्विनी आहे. आणि मग तेजस्विनी ढसाढसा रडू लागते. चिडून म्हणते, या मुळमुळीत तेजस्विनीमध्ये एवढी हिंमतच नाहीये. ही नक्कीच मनस्विनी आहे. कबीर तू माझ्यावर विश्वास ठेव. कान्हा म्हणतो, तुम्ही हे काय करताय? आपल्या समोरच त्यांनी मेकअप केला. मी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी तसं बोलले, तशा वागल्या. मीच त्यांना सांगितलं माझ्या थोबाडीत मारायला. तुम्ही असं काय करताय? तर म्हणते, अरे तुला कळत नाहीये, ही बाई आहे ना एक नंबरची लबाड आहे, लबाड. काही पण करू शकते ती. तिने आधी तेजस्विनीचं रूप घेतलं आणि आता मनस्विनीचं रूप घेतीये आणि आपल्या सगळ्यांना फसवतीये, तुला फसवतीये. पण तेवढ्यात तेजस्विनी म्हणते, नाही मी तुम्हाला नाही फसवते. मी मनस्विनी नाहीये, तर मी तेजस्विनीच आहे. मी तुम्हाला खरं खरं सांगते, मी कोणालाच फसवत नाहीये. अहो मी काही चूक केलेली नाहीये. प्लीज माझं ऐकून घ्या. 12 वर्ष मी त्या सरकारच्या कालकोठडीमध्ये होते. 12 वर्ष तिने मला छळलंय. मला रोज भेटायला यायची, मला त्रास द्यायची. या 12 वर्षात माझा दुसऱ्या कोणाशीही कॉन्टॅक्ट नव्हता. मी दुसऱ्या कोणालाही भेटले नव्हते. फक्त तिलाच भेटले, तिलाच पाहिलं, तिलाच बोलताना ऐकलं. त्यामुळे ती कशी बोलते, कशी वागते, कसा विचार करते, कसा राग करते, हे सगळं मला चांगलंच माहिती आहे. म्हणून मी तिच्यासारखं वागू शकले, बोलू शकले. आणि जसं कबीर म्हणाला ना, तसं हे सगळं मी माझ्या मुलीसाठी करतेय, माझ्या सखीसाठी करतेय. आणि एक आई आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते. आणि कान्हा खरंच मला माफ कर. मी मारलं तुला. खूप वाईट वागले मी, खूप वाईट वागले. प्लीज मला माफ कर. मी असं नव्हतं करायला पाहिजे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी तेजस्विनी आहे, मी मनस्विनी नाही आहे. मी खरंच तेजस्विनी आहे. कान्हाला हे माहीत असतं, पण मला तेजस्विनीचा खूप राग आलेला असतो. आणि इकडे सखी कान्हाच्या ऑफिसमधून घरी जायला निघते आणि लगेच किरण हा कान्हाला फोन लावतो. सखी परत येते आणि म्हणते, किरण आधी तो फोन कट कर. मला माहिती आहे तो कान्हाला कॉल लावलाय. किरण फोन कट करतो आणि सखी त्याला सांगते, मी येथे आले, तुला भेटले. कान्हा ऑफिसमध्ये नव्हता. यातील काहीच कान्हाला कळायला नको. किरण खोटं बोलतो. हो नाही कळणार. सखी म्हणते, घे जान्हवीची शपथ. किरण म्हणतो, जान्हवीची कशाला? तर सखी म्हणते, कारण माझा तुझ्यावर विश्वास नाहीये. जान्हवीची शपथ घेतल्याशिवाय तू काही त्याला सांगणार नाही. किरण नाईलाजाने जान्हवीची शपथ घेतो आणि म्हणतो, मी त्याला काहीच सांगणार नाही. तेव्हा कुठे सखीला वाटतं, हो हा काही सांगणार नाहीये. आणि सखी तेथून बाहेर पडते.
पण किरणला खूप टेन्शन येतं. आता कान्हाचं काही खरं नाही, सखी त्याला सोडणार नाही हे किरणच्या लक्षात येतं. आणि इकडे तेजस्विनी खूप दुःखी होते आणि कान्हाला म्हणते, खरंच मला माफ कर, मी तुझ्यावर हात उचलला, मी असं नव्हतं करायला पाहिजे. आणि ती चक्क कान्हाचे पाय पडून त्याची माफी मागते. कान्हा म्हणतो, अहो काय करता हे, मीच तुम्हाला सांगितलं ना मला मारायला, आणि तुम्ही मला नाही मारलंय, मला मनस्विनीने मारलंय आणि मला त्याचा खूप आनंद झालाय. म्हणजे माझा स्वतःवरच विश्वास बसत नाहीये की तुम्ही इतकं चांगलं करून दाखवलं. खरंच काही क्षणांसाठी तर मी सुद्धा घाबरलो होतो. आणि मला तर दुसऱ्यांदा असं वाटलं की तुम्ही मनस्विनी आहात. हेच तुमचं सगळ्यात मोठं यश आहे. तुम्ही अगदी परफेक्ट करताय. खरंच खूप छान. आणि आता हेच त्या मनस्विनीसाठी शेवटचा उपाय आहे. हा जालीम उपाय असेल. तेजस्विनीला बरं वाटतं, पण मला कान्हाची ही आयडिया बिलकुल आवडत नाही आणि रागारागाने तेथून निघून जाते. तेजस्विनीला हे मनस्विनीसारखा मेकअप, तिच्यासारखे कपडे बिलकुल आवडत नाही. आणि ती अपर्णाला म्हणते, अपर्णा खरंच मला आहे ना खूप त्रास होतो या सगळ्यांचा. मी खूप वाईट वागले ना तुमच्या सगळ्यांशी. अपर्णा म्हणते, नाही गं, असं काही नाही आहे तेजस्विनी. तेजस्विनी म्हणते, चल मला कपडे बदलायचे, मला या अवतारात नाही राहायचं आहे. तर कान्हा म्हणतो, ओ नाही नाही नाही, तुम्ही हे कपडे, हा मेकअप वगैरे काही काढायचा नाही आहे. तेजस्विनी म्हणते, नाही नाही, मला हे बिलकुल सहन होत नाही आहे. हे मनस्विनीसारखे कपडे, तिच्यासारखं दिसणं, मला स्वतःचीच किळस येते. नको कान्हा, मला हे असं नको राहू देऊ. तर कान्हा तिला समजावून सांगतो, तुम्ही मनस्विनीसारखं जेवढं राहाल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे प्लीज आता तुम्हाला मनस्विनीसारखंच काही दिवस राहायचं आहे. तेजस्विनीला विसरून जा. तेजस्विनीला सुद्धा हे पटतं आणि तेजस्विनी या सगळ्याचा विचार करत असते. तेजस्विनीला स्वतःवरच विश्वास बसत नाही की काही क्षणांपूर्वी तिने काय केलंय. ती मनस्विनीसारखी वागली, बोलली, ओरडली, चक्क कान्हाच्या थोबाडीत मारली आणि तिने एवढी हुबेहूब ॲक्टिंग केली की मला सुद्धा असं वाटलं की ही मनस्विनीच आहे. फ्रेंड्स, ही मालिका खरंच आपलं नाव सार्थ ठरवतीये. एखाद्या मालिकेचं नाव इतकं परफेक्ट कसं असू शकतं असं वाटेल. लपंडाव नावाप्रमाणेच लपंडाव होतोय. आणि आताच तरी हे सगळं छान वाटतंय की जेव्हा तेजस्विनी मनस्विनीसारखी ॲक्टिंग करते. पण जेव्हा या दोघी एकमेकींसमोर उभ्या राहतील आणि मनस्विनीची ॲक्टिंग तेजस्विनी करेल, पण खरी मनस्विनी कोण, खरी तेजस्विनी कोण, हे कान्हा कसं ओळखणार आहे. कारण जेव्हा खरं सांगायची वेळ येईल तेव्हा खरी मनस्विनीसुद्धा म्हणेल की मी तेजस्विनी आहे आणि तेजस्विनी तर म्हणणारच की मी तेजस्विनी आहे. अशा वेळेस खूप मजा येणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग पाहता पाहता रात्र होते आणि सरकारच्या घरी सगळेजण जेवण करत असतात. सरकार जेवण करत असते, सखी जेवण करत असते, गौतम जेवण करत असतो, परशुराम उभा असतो, मीनाक्षी सगळ्यांना जेवण वाढत असते. आणि तेवढ्यात गौतम विचारतो, सखी कान्हा कुठे गेलाय. तर सखी सांगते, त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती, आता येईलच थोड्या वेळात. आणि तेवढ्यात कान्हा घरी परत येतो आणि सखी शेजारी जेवायला बसतो. सखी त्याला विचारते, कशी होती मीटिंग. कान्हाला काही लक्षात राहिलेलं नसतं. कान्हा विचारतो, मीटिंग. सरकार, परशुराम सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. तेव्हा सखीसुद्धा त्याला डोळे दाखवते आणि मग तेव्हा कान्हाला आठवतो, अरे हो, मी सकाळी तिला मीटिंगचं सांगून गेलो होतो, मीटिंगची थाप मारली होती. आणि कान्हा म्हणतो, हो हो, मीटिंगलाच गेलो होतो, मीटिंगलाच गेलो होतो. इतका बिझी होतो ना, सकाळची एक मीटिंग झाली, त्यानंतर दुसरी मीटिंग झाली. दुसरी मीटिंग प्लॅन नव्हती, तरीसुद्धा ती झाली. आणि एवढी मीटिंगला वेळ लागला की खाण्याचं सुद्धा लक्ष राहिलं नाही. मला आहे ना खूप भूक लागली आहे, आता मला जेवायचं आहे. खरंच मजा आली, मीटिंग करून खूप मजा आली. कान्हा जे बोलत असतो त्यावर सखीचा बिलकुल विश्वास बसत नाही. कारण सखीला माहिती आहे की हा ऑफिसमध्येच गेला नव्हता, मग मीटिंगला तरी कसा जाईल. कान्हा सांगतो, मला आहे ना आज मीटिंग करायला खूप मजा येते, कारण कामाचा व्याप खूप वाढला आहे ना, आणि कामाचा व्याप वाढल्यावर मग अशा मीटिंग कराव्याच लागतात. आणि तेवढ्यात त्याला मीनाक्षी आणि परशुराम उभे दिसतात. कान्हा म्हणतो, काका काकू तुम्ही का उभे आहात, बसा जेवायला. पण सरकारसमोर या दोघांची बसण्याची हिंमत होत नाही. सरकार चिडून म्हणते, ते दोघे माझे नौकर आहेत, त्यामुळे ते बसतील की उभे राहतील, खातील की उपाशी राहतील, हे मी ठरवणार, हे तू नाही सांगायचं त्यांना. कान्हा म्हणतो, पण आता वेळ बदलली आहे, त्यामुळे मी त्यांना ऑर्डर नाही देते, तर त्यांना सांगतोय. हे ऐकून सरकार कान्हाला डोळे दाखवते. हे सगळी गोष्ट सखीला सुद्धा आवडते. आणि मग कान्हा पुन्हा एकदा मीनाक्षी आणि परशुरामला म्हणतो, काका काकू बसा तुम्ही, नका घाबरू त्यांना. पण या दोघांची हिंमतच होत नाही. मग सखी त्यांना इशारा करते आणि हे दोघे खुर्चीवर बसतात.
सरकार त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते, पण हे दोघे काही त्यांना भीक घालत नाही. आणि मग कान्हा म्हणतो, पाहिलं का कशी वेळ बदलली आहे. मी म्हटलो आणि ते बसले खाली. कधी कधी ऑर्डर देऊन फायदा नसतो, विनंती केलेली सुद्धा चालते. आणि कसं आहे ना, मी तुझ्यासारखी ऑर्डर नाही देत सगळ्यांना. मी स्वतः फील्डवर जाऊन काम करतो, म्हणून मला ते जमतं. सरकार चिडून म्हणते, तुझं तुझं काम नीट सुरू आहे ना, तू कशाला मग माझ्यामध्ये बोलतोयस, तुझं तुझं काम कर ना. कान्हा म्हणतो, माझं आहे ना असं फोकस्ड काम असतं, मला काय करायचं आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे. सरकार म्हणते, सगळं ठाऊक आहे ना, मग कर तू तुझं, मला नको सांगू. सरकार हसते. तर कान्हा म्हणतो, मी जे करणार आहे ना त्यानंतर तुम्हाला कोठेच तोंड दाखवायला जागा राहणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. सरकार चिडून म्हणते, तू तुझं तुझं काम कर, मी तुझ्यामध्ये पडत नाही, तू सुद्धा माझ्यामध्ये पडू नको, एवढं लक्षात ठेव. कान्हा स्माईल करतो. सरकार खाऊ लागते. तेवढ्याच सरकारला वाटतं, आता मी मोठेपणा करते आणि याला प्रीतम धर्माधिकारीबद्दल सांगते. सरकार ही कान्हाला विचारते, तू धर्माधिकारी इंडस्ट्रीजबद्दल नक्कीच ऐकलं असेल ना. हे ऐकून सखी चक्क हसू लागते, कारण सखीला माहिती आहे की धर्माधिकारी इंडस्ट्रीज आणि प्रीतम धर्माधिकारी हे कोण आहेत. कान्हा विचारतो, कोण? तर सरकार म्हणते, वाटलंच होतं. धर्माधिकारी इंडस्ट्रीज नंबर 2ची कंपनी आहे आणि तिचा CEO प्रीतम धर्माधिकारी. सखी आणखीनच हसू लागते. कान्हा विचारतो, कोण? प्रीतम धर्माधिकारी, धर्माधिकारी इंडस्ट्रीज? तर सरकार म्हणते, हो, तो स्वतः आज माझ्या ऑफिसमध्ये आला होता आणि त्याने मला समोरून ऑफर दिली आहे. आता तो माझ्याबरोबर काम करणार आहे, त्यामुळे आता तुझे दिवस फिरलेत, एवढं लक्षात ठेव. कान्हा हा विचार करतो, प्रीतम धर्माधिकारी हा कोण आहे? तर सखीला असं वाटतं, कान्हाने जर तिला सत्य सांगितलं तर आपला प्लॅन फ्लॉप होईल. त्यामुळे सखी त्याच्या पायावर पाय देते आणि त्याला डोळे दाखवते. तेव्हा कान्हाला समजतं, दया कुछ तो गडबड है, आणि कान्हा गप्प बसतो. तर सखी म्हणते, त्यामुळे गप्प बसायचं, 2 वेळचं खायला भेटतंय ना तेवढं खायचं, जास्त शहाणपणा नाही करायचा. कान्हा हा सखीकडे पाहतो. सखी त्याला डोळे दाखवते. कान्हा तिला डोळ्याने सॉरी बोलतो. आणि मग कान्हा हा जेवण करायचं ना, तर जेवण न करता चक्क आपला मोबाईल बाहेर काढतो. सरकार ही आपलं आपलं जेवत असते, पण सखीचं कान्हावर बारीक लक्ष असतं आणि कान्हा चक्क आपल्या मोबाईलची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतो आणि सरकारला जेवताना रेकॉर्ड करतो. आता कान्हाचा हा प्लॅन आहे की सरकार कशी जेवते, कसं खाते, जेवताना तिचे हावभाव काय असतात, हे सगळं तेजस्विनीला पाठवायचं, म्हणजे तेजस्विनी अशीच खाईल पिईल आणि मग ती एकदम तेजस्विनी ही मनस्विनीसारखी दिसेल, असा कान्हाचा प्लॅन आहे. पण हे सगळं सखी पाहत असते. सखीला कळतच नाही कान्हा हे काय करतोय. कान्हा हा व्हिडिओ शूट करतो आणि सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. सरकारला हे काय माहीत नाही आहे की कान्हाने व्हिडिओ शूट केला आहे. आणि कान्हा हा व्हिडिओ आपल्या आईला अपर्णाला पाठवतो आणि तेथे खाली मेसेजसुद्धा लिहितो की तेजस्विनी मॅडमला असं सगळं करायला सांगा, त्यांना हे सगळं शिकवा. कान्हा चक्क सरकारचा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आज तो ऑफिसला नव्हता गेला, मीटिंगला नव्हता गेला, तरी माझ्याशी खोटं बोलला. या कान्हाचं कोठे बाहेर काही सुरू आहे का, अशी शंका सखीला येते. आता फक्त तिने सरकार आणि कान्हावर शंका घेऊ नये एवढंच बाकी राहिलंय. पण या कान्हाचं बाहेर लफडं सुरू आहे एवढी शंका तर तिला नक्की येते. आणि सखी विचार करते, हा कान्हा माझ्याशी असं का वागतोय, काय लपंडाव खेळतोय. एकतर सकाळी माझ्याशी खोटं बोलून घराबाहेर पडला, माझ्या प्लॅनमध्येही त्याला रस नाही आहे, आता सरकारचा व्हिडिओ काढतोय आणि मोबाईलमध्ये पाहून हसतोय, काहीतरी टाईप करतोय, याचं नक्कीच बाहेर काहीतरी सुरू आहे, असा विचार सखी करते. सखी त्याच्याकडे पाहत असते, पण कान्हाचं वेगळंच सुरू असतं. कान्हा आता सखीशी खरंच लपंडाव खेळतोय. कान्हा हा व्हिडिओ लगेच पाठवून देतो आणि विचार करतो, बरं झालं मला हा व्हिडिओ शूट करता आला, म्हणजे ही मनस्विनी कशी जेवते, काय जेवते, हे आता तेजस्विनी मॅडमला समजेल आणि त्यांच्यात थोडाफार जो फरक राहिला आहे तो सुद्धा संपून जाईल, असा विचार करून कान्हा खूप खुश होतो. आणि इकडे कान्हाच्या घरी मा आणि अपर्णा दोघी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि स्वयंपाक बनवत असते तेजस्विनी, ते सुद्धा मनस्विनीच्या रूपात. तेवढ्यात अपर्णाला कान्हाचा तो व्हिडिओ येतो आणि अपर्णा हा व्हिडिओ पाहते आणि मला म्हणते, पाहिलं का मा, आपला कान्हा किती हुशार आहे, त्याने मनस्विनीला कळू न देता तिच्या खाण्याचा हा व्हिडिओ शूट केला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की आपण तेजस्विनीला हेच खायला द्यायचं आणि असंच खाण्याची तिच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची. तर मा चिडून म्हणते, कशाला, ही काय कार्यशाळा आहे का सगळं प्रॅक्टिस करून घ्यायला.
अपर्णा गप्प बसते. या म्हातारीला काही समजून फायदा नाही असं तिला वाटतं. आणि तेवढ्यात तेजस्विनी सगळ्यांसाठी जेवण घेऊन येते. अपर्णा म्हणते, अगं काय गरज होती तेजस्विनी, घरात नौकर आहेत ना. तेजस्विनी म्हणते, हो अपर्णा, घरात नौकर आहेत, पण तुला माहिती आहे ना मला स्वयंपाक बनवायला किती आवडतं. मला स्वयंपाकाची खूप आवड आहे, त्यात माझं मन रमतं. आणि आपल्या माणसांना प्रेमाने काही बनवून खाऊ घालायला किती छान वाटतं. मला हे बिलकुल आवडत नाही. अपर्णा म्हणते, ठीक आहे वाढ, मला खूप दिवसांनी तुझ्या हातचं खायला मिळणार आहे. आणि तेजस्विनी तिच्या प्लेटमध्ये खायला वाढते. अपर्णा खूप खुश होते आणि ती पहिला घास खाणार इतक्यात तिला थांबवते आणि म्हणते, थांब अपर्णा, खाऊ नकोस. तेजस्विनीने अपर्णाला वाईट वाटतं. म्हणते, आधी तिला पहिला घास खाऊ दे, मग तू खा. हे ऐकून तेजस्विनीला जबर धक्का बसतो. अपर्णाला सुद्धा वाईट वाटतं, कारण माने डायरेक्ट तेजस्विनीवर संशय घेतलाय की तेजस्विनीने या जेवणामध्ये काहीतरी मिक्स केलं असेल आणि ती अपर्णाचा जीवसुद्धा घेऊ शकते. अपर्णा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही तेजस्विनीवर संशय घेताय. तेजस्विनीने या जेवणामध्ये काहीतरी मिक्स केलंय असं वाटतंय का तुम्हाला. चिडून म्हणते, हो असंच वाटतंय मला, कारण माझा या जगात कोणावरही विश्वास नाहीये, ना तेजस्विनीवर ना मनस्विनीवर. ही खूप चिडलेली असते आणि म्हणते, येथे माझा नातूच कसा वागतोय ते मला कळत नाही. अजून मी कबीरलाच ओळखू शकले नाही, तर या तेजस्विनी मनस्विनीला कधी ओळखणार. आणि जर तुला तिच्या हातचं खायचं असेल तर आधी तिला स्वतः बनवलेलं खावं लागेल, तेव्हाच मी तुला ते खाऊ देईल. अपर्णाला हे बिलकुल पटत नाही. अपर्णा म्हणते, पण तेवढ्यात तेजस्विनी म्हणते, अगं अपर्णा, एकदम बरोबर बोलताय त्या. तुम्ही माझ्यामुळे इतका त्रास सहन केलाय, त्या मनस्विनीने तुमचं इतकं वाईट केलंय की खरंच या चेहऱ्यावर विश्वास ठेवणं शक्य नाहीये. मी खाते. असं म्हणून तेजस्विनी ही स्वतःच्या प्लेटमध्ये जेवण घेते. पण माझ्यावर कोणाचाच विश्वास नाहीये याचं तिला खूप दुःख झालेलं असतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेजस्विनी चमच्याने पहिला घास खाते. तिने परीक्षा पास केलेली असते, पण मला हे बिलकुल आवडत नाही. आता ही काय करतीये, काय बोलतीये तिचं तिलाच कळत नाहीये. तिलाच मनस्विनीचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठीच कान्हा, तेजस्विनी प्रयत्न करताय, तरी ती त्यांच्यावरच का चिडतीये तिचं तिलाच माहीत. तेजस्विनीने परीक्षा पास केलेली असते, त्यामुळे अपर्णालाही बरं वाटतं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास नाहीये हे पाहून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. आणि तेव्हा तेजस्विनी रडू लागते. म्हणते, मला भूक नाहीये. आणि ही डायनिंग टेबलवरून उठून जाते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. खरंच मनस्विनी म्हणजे खरी तेजस्विनीने मनस्विनीची जी ॲक्टिंग केली आहे ना, ती एक नंबर होती. ती ॲक्टिंग पाहायला खूप मजा आली. लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे, भयानक ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीच्या आयडियानुसार, तिच्या प्लॅननुसार सरकार हॉस्पिटलमध्ये येईल, प्रीतम प्यारेला रक्त देईल आणि रक्त दिल्यानंतर ती तेथून निघून जाईल. सखी तेथेच लपून बसलेली असेल. सखी लगेच वॉर्डमध्ये येणार आणि या नर्सकडून ती रक्ताची पिशवी ताब्यात घेईल. आणि तेवढ्या सखीचं लक्ष जाईल साईड टेबलवर, ज्या टेबलवर सरकारच्या गाडीची चावी ठेवलेली असेल. सरकार गाडीची चावी येथेच विसरून गेली आहे हे सखीला दिसणार आणि ही चावी घेण्यासाठी सरकार परत येईल हे सखीला माहिती आहे. आता सखीकडे नक्कीच एवढा वेळ आहे की सखी तेथे मागे लपून बसेल, पण नाही, सखी चक्क या बेड खाली लपून बसणार. तेवढ्यात सरकार चावी घ्यायला परत येईल आणि हा प्रीतम प्यारेचा सेक्रेटरी ना, त्याने चावी हातात घ्यायची, सरकारच्या हातात द्यायची. तो तसा सुंभासारखा उभा असेल आणि उलट सरकारला विचारेल, मॅडम तुमची चावी राहिली आहे का. आणि त्याच्याशी बोलण्याच्या नादात, त्याला डोळे दाखवण्याच्या नादात सरकारच्या हातून ही गाडीची चावी खाली पडणार. आता चावी खाली पडली आहे तर या सेक्रेटरीने उचलून द्यायची नाही, तो तसाच उभा आहे. सरकार स्वतः खाली वाकणार ही चावी घेण्यासाठी आणि ती आजूबाजूला अशी चावी कुठे पडली आहे ते शोधत असेल, पण तिच्या हाताला चावी लागणार नाही. इकडे सखी घाबरलेली असेल की आता मी संपले. आणि तेवढ्यात सरकार खाली वाकून पाहणार आणि तिला सखी या बेड खाली लपलेली दिसेल. म्हणजे सखीचा प्लॅन सुपर फ्लॉप झालाय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.